आयफोन साठी घरच्यांना घुमिताना दळभद्री मित्र. हो पप्पा, तुम्ही म्हणले होते ना 10वी नंतर आयफोन घेऊन देईन, मग द्या ना घेऊन. खंडू बेटा जर दम धराव ना, तुला म्हणलं ना निकाल लागल्यावर घेऊन देतो फोन, आणि तुला दम नाही राव. हा अहो पप्पा, 3-4 महिन्यापासून हीच लांबण लावली तुम्ही. द्या म्हणजे मला आयफोन घेऊन, मला पाहिजे म्हणजे पाहिजे. पाहिलं कसं मागं फिरून बोलत आहे, कसं तोंड चुरचूर करता याचं. खंडूची माय जर दम धर, तू दम धर, मी बोलतो त्याला. अहो पप्पा, तुम्ही समजून घेत नाही बाबा मला. ऐका ना तुम्ही, म्हटलं आयफोन घेतल्यावर आहे का लय अभ्यास होतो माहितीये का. आणि हा आयफोन घेतल्यावर आहे का प्रत्येक गोष्ट अशी लय ध्यानात बसती. आणि मम्मी फ्री फायर मध्ये हेडशॉट पण लय भारी बसते माहितीये का, असं वन टॅपच डायरेक्ट. बाई हा, ते का असतं? ते होय, ते अभ्यासातला असतं पप्पा. आणि लय अभ्यास डोक्यात असं शिरवतो माहितीये का त्यांना. आणि हा मम्मी, इतका भारी फोन असतो तो की आपल्याला सिनेमॅटर बनतो माणूस माहितीये का. सिनेमॅटर म्हणजे आपल्याला कोणी बी फोन करतं आणि लगे असा फोन असा उलटा धरायचा बरं का, आणि त्यांच्याकडे असं जाऊन ज्याच्या गाड्याच्या अशी व्हिडिओ काढायची. आणि लय भारी होतं माहितीये का, लयच भारी असतो तो फोन. बाई इतका चांगला असतो का भाऊ तो फोन. आणि द्यावं त्याला फोन घेऊन द्या, कधीच्या नवस मागत लेकरू तर. वाह क्या मुस्कुराहट है. इतक्या सुखसुविधा असल्या त्या फोन मध्ये, आणि इतकं चांगलं तो बुद्धी चांगलं होत असलं तर देतो तुला घेऊन. सांग मग किती रुपयाचा असतो ते फोन? तो फोन होय, तो फोन गंज असतो 1.5 लाखाला 2 लाखाला. पण मला 50,000चाच घेऊन द्या, जास्त नको. नाही तू एक काम कर ना, इथं कुऱ्हाड घाल ना, माझ्या कुऱ्हाड घाल. भाऊ तू एक काम कर, त्याला राहू दे, तू मला आधी मार, मग तुला बरं वाटन जरा. तुला डोक्यात का चाललं ते कळणार, म्हणणं काय.